आज आपण केरळ राज्यातील वायनाड येथून मंजेरी येथे आलो. मंजेरी येथे आपला लंच झाला आणि त्यानंतर आपण मंजेरी या ठिकाणावरून त्रिसूर जिल्ह्यातील गुरुवायूर येथे येऊन पोहोचलो. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दक्षिणेकडील द्वारकेमध्ये, म्हणजेच केरळ राज्यातील त्रिसूर जिल्ह्यामधील गुरुवायूर या ठिकाणी. द्वारकाधीश श्रीकृष्ण यांची द्वारका आणि केरळ राज्यातील गुरुवायूर मंदिर या दोन्ही ठिकाणचा एकमेकांशी संबंध काय आहे हे आपण आजच्या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. गुरुवायूरला भूलोकचे वैकुंठ म्हणून देखील संबोधले जाते. गुरुवायूर देवस्थानचे भक्तनिवास असून तुम्ही ऑनलाईन भक्तनिवासमध्ये रूम बुक करू शकता. त्याचबरोबर दर्शनाचे तिकीट देखील ऑनलाईन बुक करू शकता. मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोड दिलेला असून महिलांसाठी पारंपरिक वस्त्र आणि पुरुषांसाठी धोती असा पोशाख आहे. मंदिरातील प्रमुख देवता गुरुवायूर अप्पन या नावाने ओळखली जाते. या मूर्तीला 4 हात असून एका हातामध्ये शंख, दुसऱ्या हातामध्ये गदा, तर एका हातामध्ये चक्र, तसेच एका हातामध्ये कमळाचे फूल धारण केलेले दिसून येते. आपण मंदिराच्या प्रांगणात येऊन पोहोचलो आहोत. आपल्याला मंदिरासमोर दिव्यांनी सजवलेला एक सुंदर असा स्तंभ दिसून येत आहे. संपूर्ण मंदिर हे दिव्यांनी सजवले जाते आणि या दिव्यांमध्ये संपूर्ण मंदिर हे उजळून जाते. मंदिर हे अतिप्राचीन असून या मंदिराला 5000 वर्षाचा इतिहास लाभला आहे. 14व्या शतकातील तमिळ साहित्यामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळून येतो. या मंदिरातील प्रमुख देवता गुरुवायूर अप्पन ही मूर्ती द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या द्वारकेमधील आहे. ज्यावेळी द्वारका ही समुद्रात बुडत होती त्यावेळी श्रीकृष्णाने देवगुरु बृहस्पतींना आदेश दिला की ही मूर्ती बुडणाऱ्या द्वारकेतून उचलावी आणि याची पवित्र ठिकाणी स्थापना करावी. देवगुरु बृहस्पती यांनी वायुदेव यांच्या मदतीने बुडणाऱ्या द्वारकेतून या मूर्तीला वाचवले आणि ही मूर्ती पवित्र अशा ठिकाणी केरळ राज्यामध्ये स्थापित केली. त्यामुळे या ठिकाणाला गुरुवायूर असे नाव पडले. गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती, वायू म्हणजे वायुदेव आणि अप्पन म्हणजे देवगुरु बृहस्पती आणि वायुदेव यांचे प्रभू म्हणजे विष्णुदेव. गुरुवायूर अप्पन ही विष्णू देवतेची मूर्ती आहे. तेव्हापासून या ठिकाणाला दक्षिणेतील द्वारका म्हणून ओळखू लागले. त्याचबरोबर पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून देखील या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले. या मूर्तीबाबत अजून एक कथा सांगितली जाते. अनादी काळामध्ये राजा सूतक आणि राणी प्रश्नी यांनी पुत्रप्राप्तीसाठी ब्रह्मदेवाची आराधना केली. त्यावेळी ब्रह्मदेवानी प्रसन्न होऊन राजा सूतक आणि राणी प्रश्नी यांना आजच्या स्वरूपात जी मूर्ती आहे तीच मूर्ती त्यांना दिली आणि भगवान विष्णू यांची आराधना करण्यास सांगितले. भगवान विष्णू राजा प्रतक आणि राणी प्रश्नी यांच्या प्रार्थनेने प्रसन्न झाले. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी दर्शन दिल्यानंतर राजा आणि राणी यांनी पुत्रप्राप्ती व्हावी असा 3 वेळा उच्चार केला. त्यामुळे भगवान विष्णू यांनी राजा सूतक आणि राणी प्रश्नी यांच्या पोटी प्रश्नीगर्भ म्हणून जन्म घेतला. त्यानंतर भगवान विष्णू यांनी पुढील जन्मात ऋषी कश्यप आणि अदिती यांच्या पोटी वामन अवतार म्हणून आणि त्याच्यानंतर वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेतला. या मंदिरात प्रामुख्याने 10 दिवसाचा गुरुवायूर एकादशी म्हणून उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान दरवर्षी येत असतो. या उत्सवामध्ये भारतीय पारंपरिक सांस्कृतिक नृत्य, भरतनाट्यम आणि कथक हे सादर केले जातात.
कथकली है। भरतनाट्यम। नमस्कार मित्रांनो, उमेश मिसाळ व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केरळ येथील गुरुवायूर मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला भरतनाट्यमचा जो ग्रुप आहे त्यांचे जे टीचर आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत। त्या आपल्याला हिंदीमधून त्यांच्या कल्चरविषयी आणि इथल्या मंदिराविषयी थोडक्यात माहिती देतील। Do you understand I am speaking in Marathi? Yeah, I know because I partially live in Mumbai also. Okay. Yeah. Then you can Yeah. So hi, मैं बेनाज टोडी वाला हूँ। मैं एक भरतनाट्यम डांसर और गुरु हूँ। मेरी उत्कर्ष डांस एकेडमी करके मेरी खुद की शास्त्रीय नृत्य की भरतनाट्यम की एकेडमी है जो पिछले 30 साल से हम सूरत गुजरात में चलाते हैं। हम करीबन 300 बच्चों को सिखाते हैं हर साल और ये बच्चे जो मेरे साथ आएंगे ये मेरे बहुत पुराने बच्चे हैं जो भरतनाट्यम का अरंगेट्रम कर रहे हैं और अभी फ़िलहाल यहाँ पे हम गुरुवायूर में अपना अरंगेट्रम करने आए हैं। इट इज़ अ रिचुअल इन साउथ इंडिया कि हमेशा पहले हम स्टेज पे जाने से पहले भगवान के सामने अपना नृत्य प्रस्तुत करते हैं। तो इसीलिए ये बच्चे हम ये पिछले 10 सालों से इनकी मर्ज़ी है तो हम यहाँ पे आते रहते हैं, कभी कभी साल में 2 बार भी आते हैं और प्योर भरतनाट्यम का इधर अरंगेट्रम छोटा सा बच्चों का करवा के फिर हम अपने शहर में भी करवाते हैं। तो इस हिसाब से हम काफ़ी सालों से ये मंदिर से जुड़े हुए हैं। ये गुरुवायूर जी की कृपा है। एक तरीके से गुरुवायूर ये द्वारका के कृष्ण है। अच्छा। तो 110 साल पहले जब दुनिया में प्रलय आया था तो द्वारका से ये उनकी मूर्ति यहाँ तक आई थी और इनको यहाँ स्थापित किया गया था। ये उनकी मेन स्टोरी है गुरुवायूर की। अच्छा, ये कितना पुराना मंदिर है? ये करीबन आई डोंट नो 110 साल पहले वो बोले थे कि जब प्रलय आया तब हुआ है। एंड इट इज़ द बिगेस्ट एलिफेंट एक्यूमुलेशन ऑल्सो। यहाँ पे एलिफेंट्स को यू नो मन्नत के तौर पे दिया जाता है और सबसे बड़ा एलिफेंट का इधर बाजू में आप देखेंगे तो वहाँ पे उनको रखा जाता है। इतने सुंदर एलिफेंट होते हैं, कोई डांस कर रहा है, कोई कुछ कर रहा है एंड दे आर सो टैलेंटेड एंड दे आर रियली टेकन केयर of the highest elephant. There are more than 150 elephants. Okay, thank you ma'am. Thank you so much. Thank you so much. Thank you again. आप सबका पूरा धन्यवाद हमें सहकार्य करने के लिए, आपके कल्चर के बारे में बताने के लिए बहुत धन्यवाद। थैंक यू। या मंदिराला भारतीय पारंपरिक सांस्कृतिक शास्त्रीय नृत्याचा वारसा लाभणं हा केवळ योगायोग नाही तर या मंदिराच्या उत्तर दिशेला एक रुद्र तलाव असून या रुद्र तलावावर दक्षिण तटावर प्रत्यक्ष भगवान शंकर स्नानासाठी येत असत। संगीत आणि नृत्य कलेची देवता नटराज ही आदिदेव महादेव यांचाच अवतार आहे आणि या लगतच्या रुद्र तलावात त्यांचे दक्षिण तटावर स्नानासाठी नेहमी आगमन होत असे। मंदिराची वास्तुकला ही केरळी शैलीत आहे। मंदिरावर असलेल्या भित्तिचित्रातून या मंदिराचे धार्मिक महत्त्व किती आहे हे समजून येते आणि यातून या ठिकाणची कथा देखील भित्तिचित्रातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। केरळ राज्य ही देवभूमी असून या भूमीमध्ये गजराजाला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे। गुरुवायूर मंदिराला आणखी एक परंपरा असून या मंदिरामध्ये हत्ती दान केले जातात। या मंदिराला गजराज हे पारंपरिक पद्धतीने दिवसातून 3 वेळा प्रदक्षिणा घालतात। या मंदिराच्या दैनंदिन पूजा अर्चामध्ये गजराजांचा सहभाग हा पारंपरिक पद्धतीने असतो। 150हून अधिक गजराज या मंदिराला दान म्हणून मिळालेले आहेत। मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर 150हून अधिक गजराजांचे वन आहे आणि तिथे त्यांची देखभाल केली जाते। दैनंदिन पूजा अर्चामध्ये जे गजराज सहभागी होत असतात त्यांची देखभाल ही मंदिरालगतच केली जाते।
साक्षात या जन्मामध्ये सदेही विष्णुलोक म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठामध्ये फिरण्याचा योग आला. भगवंताचे दुर्मिळ आणि अद्भुत असे दर्शन संगीत, नृत्य आणि गजराजामध्ये झाले. थोड्या वेळ का होईना अनंतात विलीन झाल्याचा भास आपल्याला या ठिकाणी होतो. कॉफीचा आस्वाद घेऊन पुढील प्रवासास निघालो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे.